श्रोते हो, आपण बातचीत करीत आहोत वीर भगतसिंग व्यायाम प्रसारक मंडळ सोनोरीच्या सचिव साक्षी चंद्रशेखरजी भेले यांच्याशी. तर ताई, तुम्ही गावातल्या लोकांसाठी अनेक उपक्रम राबवता, अनेक कार्यक्रम घेतात. या गावकरी मंडळींची प्रतिक्रिया आधी कशी होती आणि आता कशी आहे? आधी ही प्रतिक्रिया अशी होती की जेव्हा आपण कोणतेही काम करतो तर त्यावेळेस लोक म्हणत असतात की काय गरज आहे या कामाची, कशाला करायचे हे काम. कारण बाबांनी अनेक अशी कामं केली होती त्याच्यामध्ये दारूबंदी असो किंवा गाव हागणदारी मुक्त असो, तर ही कामं हाती घेत असताना अनेक अडचणी आल्या, अनेक सामाजिक समस्या सुद्धा आल्या ज्या येतच असतात. तर लोकांची प्रतिक्रिया होती की काही गरज नाही आहे सगळ्या गोष्टी करण्याची. पण आज लोकांची प्रतिक्रिया अशी आहे की तुम्ही जे करत होता ना 20 ते 25 वर्षा अगोदर काम, ते काम खरोखर महत्वाचं आणि मोठं होतं. तर आज लोक नेहमी आम्हाला अप्रिशिएट करत असतात. काही युवक मंडळी आज अशी जोडली आहेत की आम्हाला त्यांना फक्त एक हाक द्यावी लागते की आम्हाला हा उपक्रम गावामध्ये घ्यायचा आहे, तर ती लगेच तयार होतात. तर हा फरक आहे विचारसरणीचा. आणि आज आम्हाला सोनोरीची जी मंडळी आहे ना, गावकरी मंडळी, ती खूप जास्त सपोर्ट करतात. म्हणजे तुम्हाला गावकरी मंडळींचा आता प्रतिसाद मिळत आहे. तर समाजभिमुख काम करताना विरोधक भरपूर असतात, तर त्यापैकी एखादा प्रसंग सांगाल? वंदनीय राष्ट्रसंतांनी फार सुंदर म्हटलं आहे की तूने सेवा ही न किया है, सुंदर दिखता है तो क्या है. घड़ी घड़ी में कपड़े बदले, बाल में डाले कंगवा, ऐसी शान को कोई ना पूछे, सेवा में नहीं अगवा. जर तुम्हाला समाजाची सेवा करायची असेल ना, तर अडचणी हे येणारच आहे आणि त्या नॉर्मल आहेत सगळ्या गोष्टी. जर अडचण आली नाही तर समजून घ्या की आपलं काम कुठेतरी चुकत आहे म्हणून. मी माझे विरोधक कोणालाच मानत नाही ऍक्च्युअलमध्ये, कारण फरक विचारसरणीचा असतो. कदाचित जी गोष्ट आपल्याला आज चांगली वाटत असेल, आपल्यासाठी चांगली असेल, कदाचित ती गोष्ट समोरच्या व्यक्तीसाठी चुकीची असेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की आपला जो समाज आहे ना, तो एक खूप चांगला परीक्षक आहे. तो पारखी असतो बरं, की आपण समाजासाठी खरोखर चांगलं काम करत आहे की काम करण्याचा देखावा करत आहे. आणि जर आपल्या कामात रियालिटी असेल, आपल्या कामात सातत्य असेल, तर लोक आपल्याला नेहमीच सपोर्ट करतात. एक दिवस असा असतोच की ज्या दिवशी लोक तुम्हाला सपोर्ट करते. आपले जे संत लोक आहेत, आपले समाज सुधारक आहेत, महात्मा ज्योतिराव फुले झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, यांनाही अनेक अडचणी गेल्याच, पण त्या अडचणीला न जुमानता ते आपलं काम सतत करत राहिलेत. आणि ह्या ज्या अडचणी आहेत, लोकांचा कधी कधी आपल्याला सपोर्ट नसतो कोणत्या गोष्टीसाठी, तर तो सपोर्ट नसतो ना, तर तीच गोष्ट आपल्याला प्रेरणा देत असते की आपण कुठेतरी चांगलं काम केलं पाहिजे, या समाजासाठी केलं पाहिजे. कारण चांगली ही अशी गोष्ट आहे, सत्य हे असं आहे की जे प्रत्येकाला हवं असते पण कुठेतरी पटत नसते. आणि म्हणून विरोधक न मानता मी कुणालाही स्वतःचं, मी त्यांना कदाचित माझे विचार पटत नसतील असं मी म्हणेल, पण एक दिवस नक्की येतो. आणि आज तो असा दिवस आहे की आमच्या गावचे लोक खूप मोठे सपोर्टर आहे आमचे आणि सपोर्ट करतात. अच्छा, आठवणीमध्ये राहणारा चांगला प्रसंग ज्यामुळे तुम्हाला वाटत असेल की आपण करतो ते योग्यच आहे? चांगले प्रसंग जीवनात भरपूर आहेत आणि एक मोठा आणि चांगला प्रसंग मला आठवतो की आमच्या घराशेजारची एक मुलगी होती, तिचा हार्ट सर्जरी होती आणि त्यांना रक्ताची गरज होती. तर तिचे वडील सगळ्यात पहिल्यांदा बाबाकडे आले. त्यांची परिस्थिती सुद्धा एवढी नव्हती की ते रक्त विकत घेऊ शकेल म्हणून. बाबाकडे आले आणि त्यांनी बाबांना म्हटलं की रक्ताची गरज आहे, रक्त मिळू शकेल का. तर आमच्या मंडळातल्या सर्व मुलांनी रक्तदान केलेलं होतं. तो एक खूप असा चांगला क्षण की आपण कुणाचा तरी जीव वाचवू शकलो, आपण कुणाला तरी मदत करू शकलो जीवनामध्ये. आणि दुसरा एक प्रसंग असा आहे की आमच्या गावामध्ये एक काका होते की ज्यांना एक मुलगी झाली होती आणि त्यांना दुसरा मुलगा पाहिजे होता, पण मुलगी झाली. तर ते वडील खूप नाराज झाले की मुलगी झाली म्हणून. पण दुसरे काका त्यांना म्हणतात की जर साक्षीसारखी एक जरी मुलगी झाली तर ती 100 मुलांवर भारी आहे. तर इतकं मोठं त्यांनी जे वाक्य म्हटलं, म्हणजे माझ्या गावातल्या लोकांचा हा माझ्यावर असलेला विश्वास हा खूप मोठा आणि महत्वाचा आहे आणि तो जपण्याचं काम मी नेहमी करत असते. तर हे खूप चांगले क्षण माझ्या जीवनातले. तर या भागामधलं आता दुसरं गाणं ऐकायचंय आपल्याला, तर दुसरं कोणतं गाणं सांगाल? ज्या गाडगे महाराजांनी आपल्याला सांगितलं की मानवात देव बघा, अशा गाडगे महाराजांचं गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला सांभाळी तुझी लेकरे पुण्य समजती पापाला. श्रोते हो, नमस्कार. पुन्हा एकदा मी हॅलो अमृती या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करते. श्रोते हो, आपण पहिल्या भागामध्ये वीर भगतसिंग व्यायाम प्रसारक मंडळ सोनोरीच्या सचिव साक्षी चंद्रशेखरजी भेले यांच्याशी बातचीत केली आणि आज दुसऱ्या भागात सुद्धा आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तर ताई, आपलं या दुसऱ्या भागामध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर ताई, मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे, तुमच्या मंडळाने पुणे इथे महाराष्ट्र गोवा झोनतर्फे आयोजित राज्यस्तरीय युवा स्पर्धेत तिने प्रतिनिधित्व केलं आहे.
तर त्याबद्दल काय सांगाल, म्हणजे आणखी कुठे कुठे प्रतिनिधित्व केलं आहे तर? आमचा हा जो या ठिकाणी जाण्याचा योग आला होता तो नेहरू युवा केंद्र अमरावती यांच्या मार्फत आलेला होता. महाराष्ट्र आणि गोवा झोन यांची एक राज्यस्तरीय युवा स्पर्धा होती आणि ज्या ठिकाणी आम्हाला महाराष्ट्राची जी विशेषतः विदर्भाची जी लोककला होती ती मांडायची होती आणि त्या ठिकाणी आम्ही जात्यावरचे गाणे हे मांडलेले होते आणि बऱ्याच लोकांना ते जात्यावरचे गाणे म्हणजे नेमकं काय, तर ते सगळा प्रकार नवीनच होता त्यांच्यासाठी. तर त्यांनी आम्हाला बरेच प्रश्न यावर विचारले होते की काय असते ही संस्कृती, ही कला कशी काय आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे श्री नरेंद्रजी दाभोलकर यांच्यासोबत त्या ठिकाणी भेटण्याचा योग आला होता आणि तो क्षण अतिशय मला महत्वाचा वाटतो. त्याचप्रमाणे आमच्या मंडळाला पुन्हा एकदा योग आला, तो म्हणजे बुरहानपूर मध्य प्रदेश या ठिकाणी राष्ट्रीय एकता शिबिर, ज्यामध्ये आपल्या भारताचे जे काही स्टेट आहेत, गुजरात असेल, राजस्थान यांसारखे 7 ते 8 स्टेटमधले अनेक युवक युवती त्या ठिकाणी आल्या होत्या आणि महाराष्ट्राची लोककला त्या ठिकाणी त्यांच्यासमोर प्रेझेंट करायची होती. तर आम्ही महाराष्ट्राची लोककला, गवळण, भारूड, लावणी हे त्या ठिकाणी सादर केलं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्या ज्या वेळेस आमचा परफॉर्मन्स राहायचा ना, तर त्या वेळेस तिथे काश्मीरीची मुलं सुद्धा होते. तर ते वाट पाहायची की महाराष्ट्रातील लोकांची केव्हा परफॉर्मन्स सुरू होते. तर ते जय शिवाजी, जय भवानी असे नारे ते द्यायचे आणि आम्ही बऱ्याच महाराष्ट्रातल्या आपल्या गोष्टी होत्या ज्या त्यांना शिकवल्या होत्या की महाराष्ट्राची कशी संस्कृती आहे. तर ह्या प्रकारचे अनेक अनुभव खूप पाठीशी आले आणि हे अनुभव माझ्या जीवनातले खूप मोठे आणि महत्वाचे मला वाटतात. अरे वा, छान. म्हणजे आपल्या भारतात सुद्धा अनेक राज्य ही महाराष्ट्र राज्याची जी कला आहे ती शिकण्याचा प्रयत्न करतात. आपण पाहतो की अनेक महिला घराबाहेर पडून काम करतात. तर महिला म्हणून उंबरठ्याबाहेर पडताना तुम्हाला काही अडचणी आल्या का? सिंधुताई सपकाळ यांचं एक सुंदर असं वाक्य आहे की बायांनो, कितीही संकट आले तरी घाबरू नका, धीर धरा, कारण या देशाची माय ही खंबीर असली पाहिजे. ज्या ज्या वेळेस आपण विचार करतो एक महिला म्हणून उंबरठ्या बाहेर येण्याचा, तर त्यावेळेस संघर्ष हा येतोच, तो मुलगी असो किंवा मुलगा असो. पण ज्यावेळेस मुलगी म्हणून आपण संघर्ष करतो, घराबाहेर पडतो, तर त्यावेळेस तिचा हा संघर्षात दुप्पट होऊन जात असतो. मला अनेक म्हणजे माझ्यापेक्षा जास्त संघर्ष हा पहिल्यांदा बाबांना करावा लागला आणि त्यानंतर एक मुलगी म्हणून मला स्वतःला करावा लागला. ज्यावेळेस माझी सार्कसाठी नेमणूक झाली होती, तर त्यावेळेस बऱ्याच लोकांना असं वाटायचं, कारण सार्कमध्ये जात असताना मला एकटीला मुंबईपर्यंत दादा सोबत होता आणि त्यानंतर मला एकटीला जायचं होतं नेपाळ या ठिकाणी आणि तो माझा पहिलाच प्रवास होता. तर बऱ्याच लोक असं म्हणायचे की एकटी मुलगी जात असते का, काही गरज आहे का एकट्या मुलीला जाण्याची. पण माझे बाबा नेहमी मला म्हणायचे की आपण जे करतो ते चांगलं करतो, म्हणून चांगलं करत असताना आपण कुठल्याही या गोष्टीचा विचार करायचा नाही, तर आपण नेहमी चांगल्या गोष्टीचा विचार करायचा. माझ्या फॅमिलीवाले नेहमी माझ्या सपोर्टमध्ये होते, ही खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी आहे. तर संघर्ष हा असतोच आणि जोपर्यंत आपण संघर्ष येत नाही ना, तोपर्यंत आपण सुद्धा खंबीर बनत नाही. आणि संघर्ष आल्यानंतर आपण त्या संघर्षाला जसं तोंड देतो, तर त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण मागे वळून पाहतो ना, तर त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की खूप संघर्ष करून आपण इतकं टिकलो, तर आपल्यासाठी ही खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट असते, मला तरी असं वाटतं. अगदी बरोबर आहे. आणि तुम्ही सांगितलं की तुमच्या वडिलांकडून तुम्हाला प्रेरणा मिळाली आहे, पण घरातल्या लोकांचं म्हणजे विशेषतः तुमच्या आईचं तुम्हाला सहकार्य आहे का? आईचं खूप मोठं योगदान आहे, कारण मुलगी म्हणून तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या हे येत असतात. पण आईचं नेहमी काम असतं की पहिल्यांदा तू हे काम नको करू, पहिल्यांदा तू तुझ्या क्षेत्राकडे लक्ष दे, त्याच्यानंतर ही कामं तर आहेच आपल्या अख्ख्या आयुष्याला लागलेली. एक खूप चांगला प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो की माझ्या डोक्यात एक चालू होतं की आपण महिलांच्या हिमोग्लोबिन बद्दल मला बोलायचं होतं, त्यांना सांगायचं होतं, कारण आज आपल्या देशातला खूप मोठा मुद्दा आहे की किशोरवयीन मुलीमध्ये आणि महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण हे खूप कमी आहे. तर मला हे महिलांना सांगायचं होतं. तर मग कसं सांगायचं, कारण प्रत्येकाच्या घराघरात जाऊन ही गोष्ट सांगणं काही शक्य नाही आणि आपण सांगितल्यानंतर आपलं लोक ऐकलं तर याची काही शाश्वती नाही. तर म्हणून मला आई म्हणाली की एक काम करू, आपण 26 जानेवारीला हळदी कुंकू ठेवायचं. म्हणजे त्यावेळेस हळदी कुंकाचा तो पिरियड असो नसो, पण आमचं हळदी कुंकू नेहमी ठरलेलं असतं आणि त्यामध्ये ज्या डॉक्टर्स वगैरे आहेत तर त्यांना आपण बोलवायचं आणि महिलांना सांगायचं, कारण डॉक्टर्सनी सांगितल्यानंतर महिला हे नेहमी ऐकतच असतात. तर डॉक्टरांच्या हस्ते आपण महिलांना सांगणार की तुम्ही तुमचं हिमोग्लोबिन कसं वाढवायचं म्हणून. आणि त्याचप्रमाणे अनेक क्षेत्रातल्या महिला मग आम्ही त्या ठिकाणी बोलावतो आणि महिलांना कुठेतरी एक प्रेरणा देण्याचं काम आम्ही नेहमी करत असतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला माझ्या आईविषयी सांगावीशी वाटते की एकदा एका मुलाला गरज होती पैशाची, त्याला त्याची ऍडमिशन फी घ्यायची होती. त्यावेळेस आमचं पीक वगैरे सुद्धा यायचं होतं. तर ही ऍडमिशन फी कशी घ्यायची म्हणून तो मुलगा बाबांकडे आला आणि त्यांनी बाबाला म्हटलं की इतक्या पैशाची गरज आहे, ऍडमिशन अर्जंट घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर माझ्या वडिलांनी माझ्या आईचं मंगळसूत्र गहाण ठेवून त्यांना पैसे दिले होते. तर हे मी माझ्या लहानपणापासून पाहते. माझ्या बाबांचं नेहमी एक मला वाक्य असतं, नेहमी म्हणणं असतं की
तुझं अस्तित्व तुला ओळखायचं आहे की नेमकी तू काय आहे. कोणाच्या अस्तित्वावर न जगता तुझं नेमकं स्वतःचं अस्तित्व काय आहे ते अस्तित्व तू निर्माण कर. एक गुंजन सक्सेना आहे, आपल्या भारतीय एअरफोर्सच्या पहिल्या महिला पायलट आहे. तर त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं की ही जी सामाजिक बंधनं आहेत ना, सामाजिक बंधनं म्हणजे जी वाईट बंधनं आहे, चांगली बंधनं असणं अत्यंत आवश्यक आहे. ही जी सामाजिक वाईट बंधनं आहेत ना, त्या बंधनातून तू मुक्त हो आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण कर. आणि माझे बाबा सुद्धा मला नेहमीच असं म्हणतात. आणि ज्यावेळेस स्त्री आपल्या सोबतची असलेली जी बंधनं आहे ना, जी वाईट बंधनं आहे ती दूर करते ना, त्यावेळेस ती काली बनते बरं. आणि तिच्या आडवं येण्याची कोणाची हिंमत राहत नाही. अगदी बरोबर ताई. म्हणजे या सामाजिक कार्याची तुम्हाला प्रेरणा जी मिळाली आहे तुम्हाला घरातूनच मिळालेला आहे. आई, बाबा, दादा यांच्याकडून मोठे खूप छान. तर ताई, आपल्या या दुसऱ्या भागामध्ये सुद्धा आपल्याला गाणं ऐकायचं आहे. तर या दुसऱ्या भागामध्ये पहिलं गाणं कोणतं सांगाल? मी अनेक ठिकाणी वक्ता म्हणून जाते आणि माझे बाबा नेहमी म्हणत असतात की आपण जे ज्ञान दुसऱ्याला देतो, म्हणजे ज्ञान देण्यात की मी काही मोठी नाहीये, तर आपण जे शब्द सांगत असतो, माझे बाबा नेहमी मला म्हणत असतात की तुझा आवाज हा लोकांपर्यंत गेला पाहिजे. आणि म्हणून याच आवाजाचं गाणं मेरी आवाज ही पहचान है. चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है. ताई, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आपण पाहतो की आपल्या आजूबाजूला महिला अत्याचारांच्या अनेक दुर्घटना घडतायत. तर महिला सक्षम होण्यासाठी काय करावं? महिला सक्षम होण्याकरता आम्ही उन्हाळी छंद शिबिर जे राबवलं होतं त्यामध्ये महिलांना आम्ही लाठीकाठी, कराटे, नॉनचॉक कसं चालवायचं याचं ट्रेनिंग दिलेलं होतं. त्याचप्रमाणे माझे वडील सुद्धा ब्राऊन बेल्टर असल्यामुळे त्यांनी सुद्धा मला या सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंग दिलं. तसेच मान्य सूर्यकाताई ठाकरे यांची लक्ष प्रतिष्ठान नावाची एक संस्था आहे जी काम करते युवतींसाठी, की त्यांना 5,000 मुलींना ट्रेनिंग द्यायचं कराटेचं, की कशा प्रकारे आपण स्वतःचं रक्षण स्वतः करू शकतो म्हणून. आणि त्यामध्ये अनेक युवक मंडळी सुद्धा जोडल्या गेलेली आहेत. त्यामध्ये संतोषजी महात्मे असेल, निखिल भाऊ ठाकरे असे सगळे युवक मंडळी मिळून महिलांसाठी आज काम करत आहेत. कारण मला तरी असं वाटतं की आज आपण कोणाची वाट न पाहता स्वतःचं संरक्षण हे स्वतःच केलं पाहिजे आणि आज ती योग्य वेळ आहे. अगदी बरोबर बोललात ताई तुम्ही. तुम्ही आता शिक्षण घेत आहेत. भविष्यात तुमच्या भावी जोडीदाराबद्दल तुमच्या काय अपेक्षा आहेत? तर जे काम मी आज करत आहे आणि जो सपोर्ट मला माझ्या घरातून मिळत आहे तो सपोर्ट मिळावा. कारण आमचे जे प्रोग्राम्स असतात, आमची दिवाळी ती 15 दिवसांची असते, तुलसी विवाहापर्यंत दिवाळी असते. त्यामध्ये मग आम्ही अनेक गेम्स हे युवतींसाठी घेतो, वस्त्रदान करत असतो, तसेच अनेक कार्यक्रम आम्ही घेतो. तर यामध्ये कुठेतरी सपोर्ट असणं हे अत्यंत आवश्यक आहे. जसे माझी आई माझ्या बाबाला सपोर्ट देते तसा सपोर्ट मिळावा असं मला वाटते. आणि जे आपल्या समाजसुधारकांबद्दल बघितलं आहे, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची जी बॉन्डिंग आहे, त्याचप्रकारे राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांच्या विचारांची बॉन्डिंग, तर ही विचारांची बॉन्डिंग जुळणं मला तरी वाटते अत्यंत आवश्यक आहे आणि ह्याच माझ्या अपेक्षा आहेत. अगदी बरोबर बोललात ताई. कारण प्रत्येक पुरुषाने खंबीरपणे एका स्त्रीच्या मागे उभं राहायला पाहिजे. जसं महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना शिकवले म्हणून त्या पुढे गेल्या आणि त्यांच्यामुळेच आज आपण स्त्रिया शिकत आहोत आणि पुढे पण जात आहोत. तर या व्यतिरिक्त आपल्या आवडीनिवडी, छंद वगैरे? माझी आवड ही आहे की बऱ्याच ठिकाणी मी एक वक्ता म्हणून जाते. माझा भाषणाचा विषयच आहे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर मी अनेक ठिकाणी व्याख्यानाला जात असते. त्याचप्रकारे मला छत्रपती शिवाजी महाराजांवर वाचायला खूप आवडते. म्हणजे माझी स्वतःची सुद्धा इच्छा आहे की मी राजमाता जिजाऊ यांच्यावर पीएचडी करावी. कारण आपल्या सगळ्यांसमोर यक्ष प्रश्न आहे की आपण आपल्या मुलांना संस्कार कसे द्यावेत, ते राजमाता जिजाऊंनी दिलेले होते. त्याचप्रकारे मला वाचायला खूप आवडते. तसेच मला हिस्टॉरिकल जे आपले प्लेसेस आहे या ठिकाणी जायला आवडते, तिथली माहिती घ्यायला आवडते. मला पाककला, नवीन नवीन पदार्थ तयार करायला आवडतात आणि विशेषतः ते दुसऱ्यांना खाऊ घालण्यामध्ये फार जास्त इंटरेस्ट आहे. आणि त्याचप्रकारे मला गाणी ऐकायला आवडते, देवाचे सुद्धा ऐकते आणि एक युथ म्हणून इंग्लिश सॉंग सुद्धा ऐकते. अरे वा. आणि कविता लिहायला मला आवडते, देशभक्तीपर कविता मी लिहित असते. अच्छा, मग त्यापैकी एखादी कविता आमच्या श्रोत्यांना सांगाल? ती कविता आहे, ही कविता मी बुरहानपूर मध्य प्रदेश राष्ट्रीय एकता शिबिर होतं त्या ठिकाणी सादर केलेली होती आणि कवितेचं शीर्षक आहे खून दिया है मगर नहीं दी कभी देश की माटी है. युग युग से भारतवासी ये इतिहास रचाते आए हैं, युग युग से भारतवासी ये इतिहास रचाते आए हैं. खून दिया है मगर नहीं दी कभी देश की माटी है, खून दिया है मगर नहीं दी कभी देश की माटी है. कूद पड़ी झांसी की रानी मातृभूमि की रक्षा में,
कूद पड़ी झांसी की रानी, मातृभूमि की रक्षा में, देंगे प्राण पर ना देंगे माटी, गूंज रहा है नस नस में। मातृभूमि की रक्षा के लिए ये मशाल जलाना जारी है, खून दिया है मगर नहीं दी कभी देश की माटी है, खून दिया है मगर नहीं दी कभी देश की माटी है। कूद पड़े राजे शिवाजी इस मिट्टी की रक्षा में, कूद पड़े राजे शिवाजी इस मिट्टी की रक्षा में, ज्ञान मिला मां जिजाऊ का तब तलवार उठाई हाथों में। इस मिट्टी की रक्षा के हेतु ये बलिदान चढ़ाना जारी है, खून दिया है मगर नहीं दी कभी देश की माटी है, खून दिया है मगर नाही दी कभी देश की माटी है। खूप छान कविता ताई तुम्ही लिहिलेली आहे. तर आणखी काही काम हातात घेतलं आहे का जे तुम्ही आता पूर्ण करायचं आहे? नक्कीच स्त्री सुरक्षिततेबद्दल मी नेहमी चिंतित असते, त्याबद्दल मला काम करायचं आहे आणि यामध्ये मला सपोर्ट सुद्धा सुरेखाताई ठाकरे यांचा आहे. त्याचप्रकारे माझं कॉलेज ज्या ठिकाणी मी शिकली गोसीटोंपे महाविद्यालय, तिथले शिक्षक वृंद कर्मचारी सुद्धा या सगळ्या कामामध्ये सपोर्टर आहे. त्याचप्रकारे राजमाता जिजाऊंवर पीएचडी करायची विचार आहे आणि गावात असे अनेक उपक्रम घ्यायचे आहेत की जेणेकरून गाव डेव्हलप होईल आणि गावातल्या स्त्रिया विशेषतः महिला ह्या जास्तीत जास्त एक सक्षम महिला बनेल याकडे जास्तीत जास्त कल आहे. तर ताई आता जाता जाता आपल्या युवकांना तुम्ही काय संदेश द्याल? युवकांना हा संदेश द्यायचा आहे की तुम्ही जे वनले राष्ट्रसंतांनी गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरूनच प्रशाची परीक्षा, गावाची भंगता अवदसा होते. आज एक एक माणूस होणं अत्यंत आवश्यक आहे, तेव्हा कुठे गाव जोडला जाईल, आपला देश जोडला जाईल. ज्या प्रकारे आम्ही गावामध्ये काम करतो, सामाजिक कार्य करतो, त्याच प्रकारे आज गरज आहे प्रत्येक युवकाने गावामध्ये येऊन एक संघटन बनवण्याची. गावात ओस पडलेली आहे, जी चकाकी आपल्याला शहरांमध्ये दिसते तीच चकाकी आज गावामध्ये आणण्याची गरज आहे. अनेक तुम्ही सामाजिक मंडळ तयार करून सामाजिक कार्य करू शकता आणि गावातल्या गरजा तुम्ही गावातच पूर्ण करू शकता. आणि म्हणून मला तरी असं वाटतं की आज आपल्या सगळ्या युवकांनी एकत्र या, गावासाठी लढा आणि गाव जे आहे ना ते प्राण असतं प्रत्येक देशाचं. आपल्या देशाला वाचवा, म्हणजेच त्या अनुषंगाने का होईना गावाला वाचवा, देश आपोआप वाचेल. अगदी बरोबर बोललात ताई. प्रत्येक युवकाने पुढे आलं पाहिजे आणि देशाच्या कार्यासाठी सहभाग घेतला पाहिजे. तर आपल्या या बातचीतीमधून युवकांना नक्कीच प्रेरणा मिळाली असेल आणि तुमच्या या संदेशामधून ते नक्कीच पुढे भविष्यात काहीतरी करतील हीच मी अपेक्षा करते. तर ताई तुम्ही आमच्या आकाशवाणी अमरावतीमध्ये आलात, खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिली आणि युवकांना सुद्धा अनेक संदेश तुम्ही या माध्यमातून दिली. तर तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी आकाशवाणी अमरावती परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. श्रोते हो, आताच आपण हॅलो अमरावती या